मुंबईकरांना शेकडो कोटींचा गंडा घालणारा टोरेस घोटाळा पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे। सोशल मीडियावर टोरेसचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। या घोटाळ्यात पैसे गमावणाऱ्यांना संपर्क करण्यास सुरुवात करण्यात आली। पैसे परत करण्याचा आमिष दाखवत आणखी गुंतवणूक करण्यासाठी गळ घातला जातोय। दरमहा 30% परताव्याचं प्रलोभन दाखवलं गेलंय। सुरुवातीला मोठी दुकानं थाटणाऱ्या टोरेसचा यंदा मात्र केवळ ऑनलाईनवर भर। हा संपूर्ण व्यवसाय वैध असल्याचा प्रमोशनमध्ये वारंवार उल्लेख करण्यात येतोय। प्रमोशन आणि जाहिरातबाजीच्या नादी लागून अनेकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवातही केल्याचं कळतंय। 1 लाख गुंतवणूकदार जोडल्याचा दावा टोरेसनं केलाय। घोटाळा पुन्हा सुरू झाल्याचं लक्षात येताच मुंबई पोलीस सतर्क झाले। वेबसाईट आणि ॲप कशा बंद करता येतील याची चाचपणी सध्या पोलीस करतायत। त्यासोबतच नागरिकांनी या प्रकरणात फसू नये असा सल्ला पोलिसांनी दिला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, काही दिवसांपूर्वी टोरेस घोटाळ्यामुळे अनेक मुंबईकर अडचणीत आले होते आणि आता पुन्हा एकदा हा घोटाळा सुरू झाल्याचं कळतंय। काय अधिक माहिती, पोलिसांकडून काय समजतंय? नक्कीच आपण बघितलं की टोरेसनी जवळपास 15,000 मुंबईकरांना 150 कोटी जवळपास चुना लावून गेलेले पाहायला मिळाले। त्यानंतर लोक रस्त्यावर उतरली। अनेक मोठी शोरूम जी आहे ती त्यांनी थाटलेली होती। त्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर दादरचा उल्लेख करता येईल, त्याचबरोबर ग्रँट रोडच्या शाखेचा उल्लेख करता येईल। त्यावेळेला ईओडब्ल्यूने मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं गोष्टी ज्या आहेत त्या जप्त देखील केलेल्या पाहायला मिळाल्या। यामध्ये परदेशी लोक नागरिक होते, त्यांना देखील ताब्यात घेतलेलं पाहायला मिळालं। त्यांची चौकशी सुरू होते। व्हॅलेंटिना नावाची एक परदेशी नागरिक होती जिचं कनेक्शन हिंदू माणसाशी होतं। असं सगळं प्रकरण आपण त्यावेळी बघितलेलं होतं। मात्र आता जवळपास या गोष्टीला एक साधारण वर्ष पूर्ण होतंय आणि वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा टोरेसनी मात्र चांगलं डोकं वर काढलेलं पाहायला मिळतंय। त्याचं कारण जर बघितलं तर पुन्हा एकदा वेबसाईट्स असतील किंवा ॲप्स असतील याद्वारे त्यांनी त्यांचं प्रमोशन सुरू केलेलं आहे। पूर्वी आपण जर बघितलं तर त्यांनी त्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे ती चेंज केलेली पाहायला मिळते। पूर्वी मोठे शोरूम ओपन केले होते, आता थेट ते ऑनलाईनवर सगळा व्यवहार जो आहे तो करतात। पुन्हा 1 लाख लोक जी गुंतवणूकदार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेत असं देखील ते सांगतायत। मात्र हे सगळं सुरू असताना बिटकॉइन हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे। बिटकॉइनचा वापर देखील त्यांनी सुरू केलेला आहे आणि बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक जे आहे ते त्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। सोनं चांदी मोठ्या प्रमाणात गुंतवा असं देखील आव्हान त्यांच्या वेबसाईटवर करण्यात येत आहे। मात्र पोलीस आता सतर्क झालेले पाहायला मिळतात। पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढते की काय अशी भीती आता पोलिसांना देखील सतावते आणि अशा कुठल्याही स्पॉन्जी स्कीमला तुम्ही बळी पडू नका असं आव्हान जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहे। अगदी भाग्यश्री, साधारण ही जाहिरातबाजी कधीपासून सुरू झालेली आहे नव्यानं आणि यामागे कोण आहे? पोलिसांनी त्याबद्दल काही शंका व्यक्त केली आहे का? तपास सुरू झालाय का? नक्कीच आपण जर बघितलं तर त्याच वेळी काही तपास जो आहे तो सुरू होता। यामध्ये परदेशी नागरिक होते आणि ती सगळी चेन होती, खूप मोठी चेन होती। ज्या वेळेला पोलीस धाडी टाकणार हे त्यांना कळलं होतं त्यावेळी अनेक जणांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। तरी व्हॅलेंटिना नावाच्या एका नागरिकाला पोलिसांनी पकडलेलं होतं, तिची चौकशी देखील सुरू केली होती। मात्र याची जी चेन आहे ती अगदी परदेशी काही हॉलिवूडचे ॲक्टर आहेत त्यांच्यापर्यंत देखील गेलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता देखील पुन्हा पोलीस तोच शोध घेत आहेत, तोच तपास जो आहे तो पोलिसांनी कंटिन्यू केलेला पाहायला मिळतोय। साधारण 4 महिने झाले। 4 महिन्यांपासून त्यांची वेबसाईट जी त्यांनी सुरू केलेली आहे ती मोठा जोर धरताना पाहायला मिळते आणि आता ती दिसायला लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। त्यामुळे 4 महिन्यांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया वेबसाईटने देखील जोर धरलेला पाहायला मिळतो। अगदीच भाग्यश्री, त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जातो आणि पोलीस अधिक काय माहिती देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।